ज्याचे मन, तुझवरी ज्याचे मन, दर्शन दे त्याचे. कैसा जाती शुद्ध भाव, हात पावना वृत्ती. अवघियांचा करुणी मेळा, अवघियांचा करुणी मेळा. तुझ डोळा रोखिले, कैसा जाती शुद्ध भाव, हात पावना वृत्ती. तुका म्हणे तुझ आड, तुका म्हणे तुझ आड. लपोनी कोड दावी देवा, कैसा जाती शुद्ध भाव, हात पावना वृत्ती. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम. खलानिशवादापणोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा, निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो. ऐशा संत बरा शुभकरा, दांडेकरा वंदितो. तुम्ही संत माझिया कडा, दिठेचा कराल बहुडा. तरी तुम्हा माने वडा होईन मी, हे सारस्वताचे गोड. तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ. शिंपोणे की जे विठ्ठला विठ्ठला. ज्याचे मन, दर्शन दे त्याचे. कैसा जाती शुद्ध भाव,
हात पावना वृत्ती संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समस्त वारकरी संप्रदाय धुळे जिल्हा या सर्व जिल्ह्याच्या द्वारे आयोजित फिरता स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांचा पुण्यतिथी उत्सव यावेळी श्री क्षेत्र गोताणे आपल्या या गावामध्ये संपन्न होतोय. परिसरातली अगदी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य महाराज मंडळी, आमची सगळी गुरुबंधू गुणीजन मंडळी आदी करून देवता स्वरूप तुम्ही सगळे श्रोते या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये आज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने होणारा हा कार्यक्रम आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांची पुण्यतिथी श्री क्षेत्र अलंकापूर धामामध्ये संपन्न होते. सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतात. पण जी अत्यंत दूर मंडळी आहेत ती मंडळी आपापल्या स्थानी सद्गुरु श्री जोग महाराजांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न करून आपल्या गुरुनाम गुरूंविषयी आपली उत्कट श्रद्धा प्रगट करत असतात. काही एक दिवसाचा उत्सव करतात, काही ठिकाणी सप्ताहाचा सुद्धा उत्सव केला जातो. म्हणून संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या वतीने सद्गुरु श्री जोग महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होण्यासाठी आपण मोठ्या सश्रद्धा अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत. विठाला विठाला त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं यासाठी साधू पुरुषाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करणारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय साधू पुरुषाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतायत. काही गोष्टींचं दर्शन जीवाला झालंच पाहिजे आणि काही गोष्टींचं दर्शन जीवाला होता कामा नये. म्हणजे काही गोष्टी आयुष्यामध्ये कधी डोळ्याला दिसूच नयेत आणि काही गोष्टी दिसल्याशिवाय आपले डोळे झाकले जाऊ नयेत. म्हणजे डोळे झाकण्याच्या अगोदर एकदा तरी साधू पुरुषाचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, चांगल्याचं जर दर्शन आपल्याला घडलं तर त्याने आपल्या जीवनाचं चांगलं होतं आणि वाईट गोष्टीचं जर दर्शन आपल्याला घडलं तर त्याने आपल्या जीवनाचं वाईट होतं. अजामिळाचं चरित्र आपल्याला माहिती आहे. आयुष्यभर त्रिकाल संध्या करणारा, अग्निहोत्रादी कर्म कधीही न चुकलेला, अगदी आचार विचार संपन्न जीवन जगणारा अजामिळा अगदी उतारवय सुरू होण्याच्या काळामध्ये 50 वर्षाच्या पुढं वय झालं आणि नेहमीप्रमाणे राणामध्ये समिधा गोळा करण्यासाठी गेला आणि एका क्षणाचं एक जार पुरुष आणि वेश्या यांचा संबंध एक क्षणभर त्याच्या पाहण्यामध्ये आला. परिणाम असा झाला की आयुष्यभराचा जो काही मार्ग आहे तो मार्ग सुटला गेला आणि त्या वेश्येच्या पाठीमागे तो इतका अधपतनाला गेला की अगदी तिच्याशी विवाह केला, त्यापासून 10 मुलं झाली, इत्यादी इत्यादी प्रकार घडत गेला. एक क्षणभर फक्त वाईट गोष्टीचं दर्शन घडलं
तर मनुष्याचं अधःपतन होतं. तुकोबराय सांगतात, देवा तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुकोबराय सांगतात, एक क्षण सुद्धा वाईटाचं दर्शन आपल्याला होऊ नये. आपल्याला दर्शन झालं पाहिजे चांगल्या गोष्टीचं. साधू पुरुषाचं दर्शन आपल्याला व्हावं. चांगल्या सत्पुरुषाचं दर्शन जर आपल्याला झालं नाही तर आपल्या जीवनाला चांगला रस्ता प्राप्त होणार नाही. श्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरू आपले, ज्यांनी आपल्या या सर्व परिसरामध्ये अनेक मंदिरं उभी केली, पूजनीय महाराजांचा आविर्भाव जर इथे झाला नसता, आपल्याला त्यांचं दर्शन जर घडलं नसतं, तर आज आपली परमार्थाची जी वाटचाल आहे ती या दिशेने यशस्वी झाली नसती. म्हणजे कोणीतरी सत्पुरुष आयुष्यामध्ये डोळ्याला दिसावा लागतो, की ज्यांच्या मुखातून आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, चांगलं शिकायला मिळतं. तुकोबराय सांगतात, साधू पुरुषाचा हा गुणधर्म आहे, सज्जनाचा, भल्या माणसाचा हा स्वाभाविक धर्म आहे, की त्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला चांगलंच ऐकायला मिळतं. भल्याचे दर्शन दर्शन तेथे शुभची वचन. तुकोबराय सांगतात, भल्या पुरुषाचं दर्शन झालं की तिथे आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं. आपण भाग्यवान आहोत की वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुदेव मंडळींची दर्शनं आपल्याला घडलीत. आपण भाग्यवान आहोत की स्वानंद सुखनिवासी सद्गुरुशी जोग महाराजांच्या परंपरेशी आपला साक्षात संबंध आहे. म्हणून अनेक साधू महापुरुषांची आपल्याला दर्शनं घडलेली आहेत. साधू पुरुषाचं दर्शन नित्य घडत राहावं. साधूंच्या दर्शनाची इच्छा
जशी तुम्हा आम्हाला आहे तशी साधूंना सुद्धा आहे. एक वेळेला देवाचं दर्शन झालं नाही तरी चालेल, पण साधू पुरुषाचं दर्शन व्हायलाच पाहिजे. देवाचं दर्शन झालं नाही तर आपल्या उद्धाराला प्रतिबंध होणार नाही, पण जर साधूचं दर्शन झालं नाही तर मात्र आपला उद्धार प्रतिबंधित होऊ शकतो. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विमुख चरणा संतांची दुःख चरणा संतानिया. दुःख चरणा संतानिया. उद्धारासी ठाव, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. विमुख चरणा, विमुख चरणा संतांचिया. 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 उद्धाराची ठाव, उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. विमुख चरणा, विमुख चरणा संतांचिया. संतानिया. संतानिया. उद्धारासी ठाव. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. उद्धाराची ठाव, उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. उद्धारसी ठाव नाही भाग्यहीना. विणमुख चरणा संतांचिया. त्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जर आपला आत्यंतिक उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर साधू पुरुषाच्या दर्शनाशिवाय दुसरा मार्ग नाही. छांदोग्य उपनिषदामध्ये कथा येते, याज्ञवल्क्याने आपली संपत्ती, आपल्या ज्या 2 पत्न्या आहेत, एकीचं नाव आहे मैत्रेयी आणि दुसरीचं नाव आहे कात्यायनी, दोघींना सुद्धा वाटून दिली. अर्धी अर्धी समान वाटणी केली. संपत्ती समान वाटल्यानंतर मैत्रेयीला प्रश्न पडला. तिने याज्ञवल्क्यांना विचारलं, स्वामी, ही संपत्ती आमच्यामध्ये वाटून आपण कुठे चाललेला आहात? याज्ञवल्क्यांनी सांगितलं, मी आत्मदर्शनासाठी चाललोय. मैत्रेयी याज्ञवल्क्यांना विचारते, आयुष्यभर आपण एकत्र राहिलो आणि आता उतार वयाला ही संपत्ती आम्हाला देऊन आपण आत्मदर्शनासाठी चाललेला असाल, मला ही संपत्ती नको आहे. तिने आपली संपत्ती कात्यायनीला दिली आणि याज्ञवल्क्यांना सांगितलं की आपण ज्याचं दर्शन करण्यासाठी चाललात त्याचं दर्शन मला सुद्धा हवं आहे. याज्ञवल्क्यांनी सांगितलं, जीवाचं कल्याण आत्मदर्शनाने होणार आहे. आत्मा वारे द्रष्टव्यः, श्रोतव्यः, मंतव्यः, निदिध्यासितव्यः. आत्माच एक दर्शन अर्ह आहे. मग आत्मा जर दर्शनासाठी योग्य आहे तर हे आत्मदर्शन घडणार कशाने? तर आत्मदर्शन घडणार साधू पुरुषाच्या दर्शनाने. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समेत पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या आत्मदर्शनासाठी आपल्याला समेत पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परमकृपाळू श्रीगुरूंच्या प्राप्तीसाठी कुठेतरी जावं लागेल, त्यांचा शोध घ्यावा लागेल. साधू पुरुषाचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होऊच शकत नाही, दुसरा मार्गच नाही. मग आता साधू पुरुषाचं दर्शन घडलं पाहिजे. संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक वेळेला देवाचं दर्शन झालंय, पण साधूच्या दर्शनासाठी देवाचं दर्शन नाकारून साधू दर्शनाची तीव्र इच्छा व्यक्त केलेली पाहायला मिळते. 2 उदाहरणं आपण थोडक्यामध्ये लक्षामध्ये घ्या. पहिलं उदाहरण, विश्वमाऊली ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या बरोबर तीर्थयात्रेला गेले.
सगळी भूतळीची तीर्थ पाहून पुन्हा पंढरपूर क्षेत्रामध्ये प्राप्त झाले. परमात्मा पंढरीनाथाला समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. भगवंताने सांगितले, येणारी कार्तिक वद्य एकादशी तुमच्यासाठी राखून ठेवलेली आहे. अलंकापूर क्षेत्रामध्ये आपला समाधी सोहळा संपन्न होईल. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना समाधी देण्यासाठी परमात्मा पंढरीनाथ, नामदेवराय आदी करून सर्व सहपरिवार अलंकापूर क्षेत्रामध्ये आले आणि ज्ञानोबरायांना समाधी देण्यासाठी सर्व विधीची योजना इत्यादी करून एका बाजूने भगवंताने, दुसऱ्या बाजूने निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचे हात धरले आणि समाधीच्या स्थळी नेऊन बसवलं. पुन्हा निवृत्तीनाथ महाराज परमात्मा पंढरीनाथ बाहेर आले. निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी विवराच्या तोंडावरती शिळा लावली. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले. तिथून पुढचा जो प्रकार आहे त्याला नामदेवरायांची आळी असं म्हटलं जातं. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसल्यानंतर नामदेवरायांना आवरलं गेलं नाही की या डोळ्यांना ज्ञानोबराय दिसणार नाहीत. हे दुःख नामदेवरायांना सहन होत नाही. एका बाजूला जाऊन नामदेवराय रडतायत. परमात्मा पंढरीनाथ नामदेवरायांच्या जवळ गेले. हा काय करतोय पाहावं. तर नामदेवराय सारखं ज्ञानोबरायांचं नाव घेताय. जय ज्ञानोबराय, जय ज्ञानोबराय असं बोलतायत. परमात्मा पंढरीनाथ जवळ आल्यानंतर नामदेवरायांनी पाहिलं आणि आतापर्यंत दाबून धरलेलं जे रडणं आहे ते प्रगट रूपाने नामदेवरायांनी रडायला सुरुवात केली. जय जय शब्दे नामा बुभाई, केशवागा त्राहे त्राहे, मी व्याकुळ होत आहे ज्ञानदेवा कारणे. नामदेवराय सांगतायत, देवा मी व्याकुळ होतोय, मला ज्ञानोबरायांना पाहायचंय. परमात्मा पंढरीनाथांनी नामदेवरायांना सांगितलं, अहो आत्ताच समाधीमध्ये बसून आम्ही त्यांना बाहेर आलोय. आता आपल्याला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जाऊन रावळामध्ये तुम्ही संकीर्तन करावं आणि मी विटेवरती उभं राहावं. नामदेवरायांनी सांगितलं, पंढरपूर वगैरे सगळं तू विसरून जा, मी पंढरपूरला येणार नाही जोपर्यंत मला ज्ञानोबराय दृष्टीला दिसत नाहीत. तरीच येईन पंढरीस, दृष्टी देखेन ज्ञानेश. डोळ्याने पुन्हा एकदा ज्ञानोबरायांना पाहायचंय. भगवंतांनी नामदेवरायांची समजूत काढायला सुरुवात केली. देव हुशार आहे. देवाने नामदेवरायांना सांगितलं, तुला ज्ञानोबरायांचंच दर्शन पाहिजे ना, मग डोळे उघडून एकदा माझ्याकडे पाहतं खरं, मी तुला ज्ञानोबरायांचं दर्शन देतो. माझ्याकडे जर तू फक्त पाहिलं, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानोबराय आणि माझ्यामध्ये तुझभर सुद्धा अंतर नाही, तुला ज्ञानोबरायच दिसतील. नामदेवरायांच्या लक्षात आला, हा आपल्याला बनवतोय. म्हणजे खरोखरच ज्ञानोबरायांचं दर्शन नाकारून हा ज्ञानोबरायांचं रूप घेऊन आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करतोय. नामदेवरायांना राग आला. नामदेवरायांनी परमात्मा पंढरीनाथाला सांगितलं, देवा तुझे ब्रह्मज्ञान मला सांगतोय की तो आणि मी एकच आहे, तो म्हणजे माझा आत्मा आहे. हे ब्रह्मज्ञान तुझं तुझ्या जवळ ठेव. नामा म्हणे देवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा. हो नामा म्हणे देवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा, ब्रह्मज्ञान पोटी
ब्रह्मज्ञान पोटी ठेवा. तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्याजवळ गुंढाळून ठेवा. मला ब्रह्मज्ञान सांगायचं नाही. मला ज्ञानोबरायांचं दर्शनच पाहिजे. ज्ञानोबरायांच्या दर्शनाशिवाय मी इथून हलणार नाही. आता भगवंताचं दर्शन नित्य प्राप्त आहे, पण नामदेवरायांचं समाधान देवाच्या दर्शनावरती नाही. नामदेवरायांना ज्ञानोबरायांचं दर्शन हवंय. देवाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न केला. नामदेवरायांनी देवाला शेवटचं निकराने सांगितलं, हे बघ, मला रोग झालेला आहे, रोग, आणि तो रोग माझ्या हृदयाला झालाय, आणि तो रोग आहे ज्ञानोबरायांच्या दर्शनाचा. जोपर्यंत ज्ञानोबरायांचं दर्शन होत नाही तोपर्यंत माझा रोग बरा होऊ शकत नाही. म्हणून औषध सुद्धा मी तुला सांगतो. बाकीचं विनाकारण औषध म्हणून मला तू देत बसशील तर वेळ जाईल. उपाय औषध एकच आहे, ज्ञानोबरायांची भेट हेच याच्यावरती औषध आहे. म्हणून तुला जर प्रयोग करायचा असेल तर प्रयोग हाच कर, भेटीचा प्रयोग करा देवा. भेटीचा प्रयोग करा देवा. भेटीचा प्रयोग करा देवा. भेटीचा प्रयोग करा देवा. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग. भेटीचा प्रयोग करा देवा. भेटीचा प्रयोग करा देवा. भेटीचा प्रयोग करा देवा. भेटीचा प्रयोग करा देवा. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग. भेटीचा प्रयोग करा देवा. प्रयोग भेटीचा झाला पाहिजे. विचार आपल्याला हा करायचा आहे की नामदेवराय इच्छा करत आहेत ती साधू दर्शनाची, ज्ञानोबरायांच्या दर्शनाची. भगवंत प्राप्त आहे, पण भगवंताजवळच संत दर्शनाची इच्छा केली जाते आहे. दुसरं उदाहरण अत्यंत प्रसिद्ध आहे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय वैकुंठाला गेले आणि सद्गुरु भक्त संत श्रेष्ठ निळोबरायांनी वैराग्यमूर्ती नारायण महाराजांकडून तुकोबरायांची कीर्ती ऐकली. तुकोबरायांचे दिव्य गुण कानावरती पडल्यानंतर सद्गुरु भक्त निळोबरायांनी मनामध्ये निश्चय केला की आयुष्यामध्ये आपण गुरु म्हणून जर कोणाला स्वीकारायचं तर ते जगद्गुरु तुकोबरायांना स्वीकारायचं. पण आता हे घडणार कसं? तुकोबराय तर वैकुंठाला गेलेले आहेत. निळोबरायांनी तुकोबरायांचा ध्यास घेतला, धरणं धरलं. तुकोबरायांचा धावा करू लागले. परमात्मा पंढरीनाथाला दया आली. देवाला असं वाटलं आता तुकोबराय वैकुंठाला गेलेत, कधी येणार? यापेक्षा आपण जावं आणि निळोबरायांचं सांत्वन करावं. परमात्मा पंढरीनाथ निळोबरायांच्या समोर प्रगट झाले आणि प्रगट होऊन निळोबरायांना म्हणू लागले, महाराज डोळे उघडा, मी आलेलो आहे दर्शनासाठी. निळोबरायांनी डोळे उघडले, देवाकडे पाहिलं आणि देवाला विचारलं, तू आला आहे हे खरं आहे, पण पहिलं मला हे सांग की तुला बोलावलं कोणी आहे? येथे तुझ लागी बोलाविले कोणी. येथे तुझ लागी बोलाविले कोणी. पार्थिला वाचून आलासी का. पार्थिला वाचून आलासी का. येथे तुझ लागी
पार्थिल्या वाचोनी आलासी का. निळोबराय देवाला विचारतात, तर तुझी प्रार्थना कोणी केली होती? तुला आम्ही बोलावलेलंच नाही. निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तुकयाचा धावा करीत असो. आम्हाला तुकोबरायांच्या दर्शनाची इच्छा आहे. म्हणजे साधू पुरुषाचं दर्शन हवं आहे. देवाचं दर्शन नको, देव प्राप्त आहे. देवाला नाकारून संत दर्शनाची इच्छा केली जाते. साधू महापुरुषाचं दर्शन घडलं पाहिजे. तुकोबाराय परमात्मा पंढरीनाथाच्या समोर उभे आहेत आणि समोर उभे राहून तुकोबाराय देवाला सांगतायत, देवा मला दर्शन हवं आहे. परमात्मा पंढरीनाथ म्हटले, मग दर्शन हवं आहे तर घ्या ना, मी दर्शन देण्यासाठीच इथे उभा आहे. तुकोबाराय सांगतायत, देवा तुझं नाही, तुझ्यावरती ज्याचं मन आहे त्यांचं दर्शन पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुझवरी ज्याचे मन, तुझवरी ज्याचे मन, मन. तुकोबाराय देवाला सांगतायत, देवा तुझ्यावरती ज्याचं मन आहे अशा भक्तांचं मला दर्शन हवंय. आता देवाच्या समोर उभं राहून देवाचं दर्शन नाकारून दुसरं कोणाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केल्यानंतर थोडं देवाच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार करा. हे तसं बरं वाटणारं नाही. एखाद्या मोठ्या माणसाच्या घरामध्ये जाऊन, आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो नाही, तुमचे जे सेवक आहेत त्यांना भेटायला आलोय असं जर आपण म्हटलो तर त्या मालकाचा समोरासमोर अपमान आहे. तुकोबाराय भगवंताला सांगतायत, देवा तुझं दर्शन नको आहे, तुझ्यावरती ज्याचं मन आहे त्याचं दर्शन हवं आहे. परमात्मा पंढरीनाथ तुकोबारायांना विचारतायत, का हो आजपर्यंत माझ्या दर्शनासाठी इथपर्यंत येत होता आणि आता मी दर्शन द्यायला तयार झालोय, दर्शन देतोय, तर माझं दर्शन नाकारून दुसरं कोणाच्या तरी दर्शनाची इच्छा करत आहात. तुम्हाला कल्पना आहे का, जगामध्ये दर्शनासाठी मीच सर्वात श्रेष्ठ आहे. सगळे वेद शास्त्र पुराण दर्शन अर्ह म्हणून मलाच सांगतात. मी सर्वात सुंदर आहे, अविनाशी आहे, सर्वगुण संपन्न आहे. माझ्यासारखं सौंदर्य, माझ्यासारखं तेज, माझ्यासारखं सामर्थ्य कोणामध्ये सुद्धा नाही. म्हणून माझं सौंदर्य इतकं असताना, इतका मी गुणवंत असताना तुम्ही माझं दर्शन नाकारत आहात. तुकोबाराय देवाला सांगतायत, देवा तू सुंदर आहे, सुंदर आहे असं जे तुझं म्हणणं आहे हा तुझा गैरसमज आहे. तू सुंदर नाही, तुला सुंदर बनवलं गेलंय. तू गुणवान नाही, तुला गुणवान केलं गेलंय. म्हणून तुला ज्यांनी सौंदर्य प्रदान केलंय त्यांचं दर्शन मी मागतोय.
भगवंत तुकोबारायांना विचारतायत, मला सौंदर्य दिलंय, मला सुंदर केलंय, कोण आहे की ज्यांनी मला सुंदर केलंय? तुकोबाराय सांगतात, देवा तू फार विसराळू आहे. कधी कधी तू इतकं कुरूप होतोस की तुझ्या घरच्यांना सुद्धा तू ओळखू येत नाही. अगदी आठवून पहा, त्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी तू नरसिंह अवतार धारण केला होता. तुझा नरसिंह अवतार इतका विकराळ होता. छाती बारीक, छाती अशी रुंद, कंबर बारीक, डोकं सिंहाचं, चमचमणारे दात होते, वाढलेली सगळी आयाळ अशी नख वाढलेली, इतकं तुझं विकराळ रूप. त्या हिरण्यकश्यपूचा तू वध केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर त्याची आतडी गळ्यामध्ये घालून त्या राज दरबारामध्ये तू जोरजोराने डरकाळ्या फोडत होता. सर्व देवांना चिंता पडली की देवाने ज्याच्यासाठी अवतार धारण केला होता ते कार्य झालेलं आहे. हिरण्यकश्यपूचा वध झालाय. आता देवाने पुन्हा आपल्या पूर्वपदावरती, मूळ स्वरूपावरती यायला पाहिजे. पण भगवंताला राग काही आवरत नाही आणि देव आपल्या मूळ पदावरती यायला तयार नाहीत. देवाला कोणीतरी आठवण करून दिली पाहिजे. सगळ्या देवांनी विचार केल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की मी जातो आणि आठवण करून देतो की काम झालंय, आता आपलं क्षीरसागरामध्ये चलावं, हे रूप टाकून द्यावं, पुन्हा आपलं श्यामल चतुर्भुज रूपधारी रूप धारण करावं. ब्रह्मदेव निघाले, त्या राज दरबाराच्या बाहेर आले, दारामधून डोकून पाहिलं तर नरसिंह भगवंताचं ते विकराळ रूप पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाचं आतमध्ये जाण्याचं धाडस झालं नाही. ब्रह्मदेवाने विचार केला, जर यांनी आपल्याला ओळखलं नाही तर त्या हिरण्यकश्यपूच्या नंतर आपला नंबर लागण्याची शक्यता आहे. कारण रागामध्ये मनुष्य एकदा लाल झाला म्हणजे त्याला पुढे कोण आहे हे कळत नाही. ब्रह्मदेवाने विचार केला, हे धाडस, ही जोखीम न स्वीकारलेली बरी आहे. ब्रह्मदेव पाठीमागे फिरले. भगवान शंकरांनी प्रयत्न केला. एक एक देवता जातीये आणि दारामधून डोकावून पुन्हा पाठीमागे येते. प्रत्येकाने विचार केला की आपण समोर जाऊ शकत नाही, मग करायचं काय? सर्व देवांनी विचार केला. एक लौकिक नियम त्यांच्या लक्षामध्ये आला की एखादा मनुष्य कितीही रागावला तर त्याला शांत कसं करायचं हे त्याच्या पत्नीला माहिती आहे. म्हणून आपण लक्ष्मी मातेची प्रार्थना करू. सगळे लक्ष्मी मातेच्या जवळ गेले आणि लक्ष्मी मातेला सांगितलं, आईसाहेब, भगवंताने ज्याच्यासाठी अवतार धारण केला होता ते कार्य संपलेलं आहे. हिरण्यकश्यपू मेला आहे. देवाने आता नरसिंह रूप टाकून द्यावं, पण देवाचा राग शांत होत नाही. लक्ष्मी माता म्हटलं, त्याच्यामध्ये घाबरण्याचं एवढं काय कारण आहे? आमचे हे कितीही रागावले तरी मला पाहिल्यानंतर लगेच शांत होतात. मी आत्ता जाते आणि देवाला शांत करून येते. म्हणून लक्ष्मी माता निघाल्या. दरवाजापर्यंत आल्या. दारामधून डोकावून पाहिलं. नरसिंह भगवंताचं ते विकराळ रूप, लाल बुंद झालेला सगळा देह. लक्ष्मी मातेला आत जाण्याचं धाडस झालं नाही. लक्ष्मी माता पाठीमागे फिरल्या आणि सगळ्या देवांना म्हणू लागल्या, तुम्ही मला ज्यांचा राग शांत करण्यासाठी पाठवत आहात ते आमचे हे आहेत असं मला वाटत नाही. कारण आमचे हे कितीही रागावले तरी इतके लाल कधीच होत नाहीत. तुकोबाराय भगवंताला सांगतायत, देवा तू इतका कुरूप होतास की लक्ष्मी मातेला सुद्धा तू ओळखू येत नव्हतं. सांगू, तुला मूळ पदावरती आणलं कोणी? तुला सौंदर्य प्रदान केलं कोणी? सर्व देवतांनी विचार केला की आपलं जाण्याचं धाडस नाही, पण ज्याच्यासाठी भगवंताने हे रूप धारण केलंय त्या प्रल्हादजींची आपण शरणागती करू. सर्व देवता प्रल्हादजींकडे आले आणि सांगितलं, बा प्रल्हादा, तुझ्यासाठी भगवंताने हे विकराळ रूप धारण केलंय, त्यामुळे तूच जा आणि देवाचा राग शांत कर. एखादं लहान मूल आपल्या आईकडे जसं पळत जावं तसे प्रल्हादजी नरसिंह भगवंताच्या दिशेने पळत सुटले आणि नरसिंह भगवंताच्या चरणांना मिठी मारली. आपल्या पायाला काय लागले म्हणून नरसिंह भगवंताने खाली पाहिलं तर खाली प्रल्हादजी आहे. प्रल्हादांना पाहिल्याबरोबर भगवंत अगदी शांत झाले. भगवंताने प्रल्हादांना उचललं, आपल्या कडेवरती घेतलं आणि प्रल्हादांचा चेहरा कुरवाळू लागले. प्रल्हादांचा चेहरा चाटू लागले. इतके देव प्रेमामध्ये शांत होऊन गेले. तुकोबाराय सांगताय, देवा
जेव्हा जेव्हा तू कुरूप होतोस तेव्हा तेव्हा तुला मूळ पदावरती आणणारे जे कोणी आहेत ते तुझे आवडते भक्त आहेत. म्हणून तुला सौंदर्य प्रल्हादासारख्या भक्तांनी दिलंय. तू सुंदर नाहीस, तू सुंदर झाला भक्तांचा अंगीकार केल्यामुळे. प्रल्हादजींना स्वीकारल्यानंतर भगवान शांत झाले, सिंहासनावरती बसले आणि मग बाकीच्या सगळ्या देवता दर्शनासाठी आल्या. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीवरी भक्ती सुखी निवाला. भगवंताला भक्तांना पाहिल्यानंतर भगवान सुंदर होतात. भगवंताला कोणतंच रूप नाही. तुकोबराय सांगतात, तू कसा होता? नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, तू कसाच नव्हता. तुला सुंदर बनवलंय हे साधू पुरुषांनी. खरं सांग, तू चतुर्भुज झाला कोणासाठी? तू डोळे धारण केले कोणासाठी? तू इथे आलास कोणासाठी? तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे निलीला कमळे पूजोतया ते, दोवरी दोणी भुजालो घेऊनी आलेला रूप बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदास. आलेला रूप करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. करुणी खळे हरिदासी. भगवान स्वतः सांगतायत की या भक्तांना पाहण्यासाठीच मी हे रूप धारण केलंय. म्हणजे भगवान चतुर्भुज झाले दैत्यांना मारण्यासाठी नाही, भक्तांना आलिंगन देण्यासाठी. भगवंताने डोळे धारण केले ते दैत्यांना पाहण्यासाठी नाही, भक्तांना पाहण्यासाठी. तया संगाचेनी सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. ज्ञानोबराय सांगतायत, भगवंताच्या मुखातून भगवान बोलतायत की त्याच्या संग सुखासाठी, म्हणजे भक्ताचं संघ सुख मिळावं यासाठी भगवंत आकाराला येतो, देह धारण करतो. मग जर देवा तुला त्यांच्या संघाची आवड आहे, इच्छा आहे, तुला त्यांना पाहण्याची इच्छा आहे, तुला त्यांना भेटण्याची इच्छा आहे, मग तुला जी इच्छा आहे ती इच्छा आम्ही केली तर आमचं बिघडलं कुठे? तुला त्यांना पाहावंसं वाटतंय, तुला त्यांना भेटावंसं वाटतंय, त्यांच्या संघामध्ये राहावं वाटतंय, मग आमची सुद्धा तीच इच्छा आहे जी तुझी इच्छा आहे. म्हणून आम्हाला सुद्धा तुझ्यावरती ज्यांचं मन आहे अशा भक्तांचं दर्शन हवं आहे. मग आता असे भक्त नेमके